श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 6 मराठी भावार्थ। कुलस्थ या ब्राह्मणाची पत्नी कैकेयी ही मोठी ईश्वरभक्त होती। ती नित्यनेमाने शिवलिंगाची पूजा करीत असे, त्याशिवाय ती अन्नग्रहण करीत नसे। एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केला सापडेना। शेवटी आपला व्रतभंग होऊ नये म्हणून तिने मातीचे शिवलिंग तयार केले व ती त्याची पूजा करू लागली। त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला। आईला नमस्कार करून त्याने मातेला विचारले, तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस? तेव्हा कैकेयी म्हणाली, शिवलिंगाची पूजा केल्याने कैलासपद प्राप्त होते। तेव्हा रावण म्हणाला, मी तुझा पराक्रमी पुत्र असताना मृत्तिकेच्या शिवलिंगाची पूजा कशाला करतेस? मी तुला कैलास पर्वतच आणून देतो। रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली, मी कैलासासह शिव पार्वती यांना लवकरच लंकेत घेऊन येतो। असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वताचा